आणि किल्ल्यावर जाण्यासाठी 3 मुख्य द्वार आहेत. चित्त दरवाजा आहे, नाणे दरवाजा आणि आहे रोपवे. मित्रांनो, आता आपण जिथून चाललो आहे चित्त दरवाजा. ती माझी फर्स्ट ट्रेकिंग आहे. मी फर्स्ट टाईम पण आलो होतो इथे. त्यावेळेस आम्ही रोपवेने गेलो होतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज मी आलो आहे रायगड येथे आणि रायगडवरला मी आलेत. माझे मित्र माझ्यासोबत आहेत. अनिल आहे, जितेश आहे. आम्ही आज रायगडला इथे खूप महिन्यांपासून इथे येण्याचा विचार होता की यायचं म्हणून रायगडला, पण येणं पॉसिबल होत नव्हतं. अखेर आजचा दिवस आला आणि आम्ही आज रायगडला इथे आलो आहे. आम्ही आलो इथे रात्रीच आणि आता आमचं सकाळीच आम्ही रायगड असेंड करणार आहोत. मित्रांनो, फायनली आम्ही तर असेंडिंग चालू केलं आहे आणि किल्ल्यावर जाण्यासाठी 3 मुख्य द्वार आहेत. चित्त दरवाजा आहे, नाणे दरवाजा आणि आहे रोपवे. मित्रांनो, आता आपण जिथून चाललो आहे चित्त दरवाजा आणि इथून आपण आता वरती असेंड करणार आहोत. माझ्यासोबत आहेत अनिल आहे, जितेश आहे. आम्ही फर्स्ट टाईम तिघंजण एकसाथ ट्रेक करत चाललो आहे. आम्ही रात्रीची इथे आलो होतो. साधारणतः आम्हाला रात्री यायला ते 12:30 वाजले. त्यानंतर आम्ही स्टे केला आणि आज सकाळी उठून आम्ही गडावर असेंडिंग स्टार्ट केले. आता आज खूप क्राऊडसुद्धा आहे इथे. तुम्ही शाळेतली मुलं आज खूप आले तिथे. हाँ वो नहीं ज़्यादा करके आज स्कूल के बच्चे बहुत आए हुए. जालना देना पड़ता जब उसको पता चलता कि इतने लोग हैं क्राउड में. बच्चों की बुकिंग कर लिया. रायगड आल्यानंतर आपल्या चढायसाठी जे जिने आहेत ते एकदम प्रॉपर आहेत. त्यामुळे तुम्हाला वरती गडावर जाताना काही त्रास होत नाही. जय छत्रपती शिवाजी महाराज की. मित्रांनो, मी आज आलो आहे खरं, पण आज गडावर जाण्यासाठी खूप क्राऊड आहे. खूप म्हणजे खूप. शाळेतली मुलं आहेत, इतर भरपूर ठिकाणून बसेस आलेले आहेत. आम्ही त्यातून हळूहळू वाटकडत चाललो आहे वरती. आमच्या अंदाजाने साधारणतः 2 तास लागतील असं आम्हाला वाटतं आहे. बघूया. हा क्राऊड बघा. मित्रांनो, मी रायगडावर सेकंड टाईम येतो आहे. फर्स्ट टाईम आलो तुम्ही माझ्या बायकोसोबत आणि माझ्या मुलासोबत. त्यावेळेस आम्ही रोपवेवरती गेलो होतो.
एवढा वेळ लागला नव्हता आणि आम्हाला वरती पण जास्त टाइम स्पेंड करता आला नाही. आता चालू आहे इकडे मी. आता आम्ही इथे चाललोय, ट्रेक करून चाललोय. पण आज ट्रेक करायला एवढा क्राऊड आहे. पाहू शकतो. मित्रांनो, खूप दिवस झाले मी आणि अनिल प्लॅन करत होतो इथे येण्यासाठी, पण आमची काही डेट काय फिक्स होत नव्हती. फायनली आज डेट फिक्स झाली आणि आम्ही इथे आलो आणि आम्ही आमचा ट्रेक एन्जॉय पण करतो आहे. आता थोड्या वेळानेच पुढे गेल्यावर महादरवाजा येईल. फार सुंदर व्ह्यू आहे इथून, आपण पाहू शकतो. सह्याद्री रेंज, सुपर व्ह्यू आहे इथून. पुढे क्राऊड एवढा आहे की आपल्याला गडाच्या महादरवाजापाशी व्हिडिओ रेकॉर्ड करायला भेटेल की नाही सांगू शकत नाही. थोडं पुढे गेलं आता इथे आपण पुढे बघतोय ना, खूप क्राऊड आहे. व चढाई आहे पूर्ण उभी आहे आणि आता मी रायगडाच्या तटबंदीजवळ पोचलो आहोत. इथून रायगडाची तटबंदी सुरू होते. मित्रांनो, इतकी वर्ष झाली रायगड बांधून, पण रायगडाची तटबंदी अजूनही खूप चांगल्या पद्धतीत आहे. आपण पाहू शकतो बघा. रेणू रना
ना ना रेणु रेणु dim dum da na da dim da na na dim dum da na da dim da na dim dum da na dim dum da na da dim da na o da ni da na di da na na o da ni da na di da na na da di na da dim dum da na da dim da na dim dum da na da dim da na dim dum da na da na dim da na da dim da na na da na dim da na da dim da na da na da di na da na na da na dim da na da dim da na na da na da di na da na na da dim da na na. चला तर मित्रांनो, आपण या किल्ल्याबद्दल अजून माहिती येथील माहितीगाराकडून ऐकूया. रायगड किल्ल्याच्या पण अति महत्वाच्या भागामध्ये प्रवेश केला. याला इतिहासामध्ये म्हणतो बाले किल्ला. बाले किल्ला म्हणजे काहीतरी किल्ल्यामध्ये किल्ला असतो, याला बाले किल्ला म्हणतो आपण. किल्ल्यामध्ये किल्ला कोरलेला असतो, याला बाले किल्ला म्हणतो. ज्या गेट मधून प्रवेश केला, या गेटचं नाव आहे पालखी दरवाजा. ही गडाची बॅकसाइड विरुद्ध दिशा मेणा दरवाजा. मेणा हा स्त्रियांसाठी असतो, पालखी पुरुषांसाठी असते. मेणा हा पॅक पण पालखी ओपन असायचा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्या किंवा राजघराण्यातील स्त्रिया यांना सायंकाळी किंवा सकाळी सूर्यास्तर पाहायचा असेल, बागबगीचा पाहायचा असेल तर मेण्याद्वारे प्रवेश करायचा, म्हणून त्या गेटचं नाव मेणा दरवाजा म्हणतो. शिवरायांची पालखी, शंभूराजांची पालखी रायगड किल्ल्यावरती जर का बाले किल्ल्यात यायची असेल तर समोरच्या गेटमधून आतमध्ये यायची, म्हणून त्या गेटचं नाव पालखी दरवाजा. बघा, 4 मिनिटांमध्ये गडावरती शिवभक्त येण्याचा मार्ग. 128 पायऱ्या चढलात की या समोरच्या मेणा दरवाजापाशी येतो. मेन गेट नाही, मेणा. मेन गेट खाली महादरवाजा. ही गडाची पाठीमागची बाजू मेणा दरवाजा म्हणतो. आता या मेण्याला लागून सलंग आपल्याला आडवींत पाहायला भेटते. याच्या आतमध्ये एकूण 6 महल आहेत. याला म्हटलं गेलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्यांचा महलाचा भाग. शिवरायांना एकूण राण्या होत्या तरी किती आपल्यापैकी माहिती आहे काय? छत्रपती शिवाजी महाराज राण्या होत्या तरी किती? शिवरायांना राणे एकूण 8 होत्या. आजही मनामध्ये प्रश्न पडतो की आजच्या कलियुगामध्ये एक समजदार लोक बरोबर होते, मग राजाने 8 राण्या कशासाठी केल्या होत्या? हौस मौस म्हणून नाही, एक स्वराज्य मोठं व्हावं. कारण की राजांकडे समोर असणारे 5 शाही, कुतुबशाही, आदिलशाही, निजामशाही, बरीदशाही, पोर्तुगशाही यांच्याकडे होतं मनभर, राजांकडे होते मुठभर. जर यांना जर आपल्याला साथ द्यायची असेल तर स्वराज्य हे आपल्याला मोठं करणं भाग होतं. मग राजाने नामवंत सदरांच्या राण्या केल्या. निंबाळकर, मोहिते, जाधव, इंगळे, शिर्के, पालकर, विचारे, गायकवाड अशा नामवंत सदरांच्या राण्या केल्या आणि आपलं स्वराज्य राजाने मोठं करून घेतलं. आणि राजांच्या 8 राण्या होत्या. एकूण राण्या 8: सई, स्वैरा, काशी, पुतळा, लक्ष्मी, गुणवंता, सकवारबाई आणि शिवरायांची पटराणी सईबाई. आजही मनामध्ये प्रश्न पडतो की रायगड किल्ल्यावरती 6 महल आहेत, राजाने एकूण राण्या 8 होत्या, मग राजांच्या उरलेल्या 2 राहायच्या कुठे? शिवरायांची पटराणी सईबाई. दुर्दैवाने हा रायगड घेण्याच्या अगोदरच सईबाईंचं निधन झालं. हिंदवी स्वराज्याची पहिले राजे राजगडवरती, आणि ज्यांच्यामुळे स्वराज्य घडलं, जननी राष्ट्रमाता जिजाऊ या रायगडात त्या थंड वातावरण मानवत नव्हतं. पाचरगावामध्ये 9 एकरचा वाडा आजही आहे, कारण की आऊसाहेबांची समाधी गडाच्या पायथ्याला पाचरगावामध्ये आहे. आऊसाहेबांना वातावरण मानवत नव्हतं म्हणून गडाच्या पायथ्या ठेवलं गेलं. त्यांच्या सेवेकरिता 1 राणी ठेवली गेली, त्या राणीचा पुतळा राणी. आता आपण 6 महल पाहिले किंवा 1 पाहिला तरी सेमच, याच्यामध्ये काही भेदभाव केला जात नाही. ही गडाची उत्तर दिशा आहे, उत्तरेला टकमकटोक आहे. ही गडाची दक्षिण दिशा आहे, दक्षिणेला काळकाईचा खडका आहे. ही गडाची पूर्व दिशा आहे, पूर्वेला भवानी मातेचं मंदिर आहे. आणि ही गडाची पश्चिम
दिशा आहे, पश्चिमेला हिरकणीचा कडा आहे. रायगड पायथ्यापासून 1200 एकर मध्ये याला कुठची पर्वतरांग जॉईनिंग किंवा कनेक्ट कुठेही पाहता येत नाही म्हणत बघा. समोरचा डोंगर दिसतो बाय, याच्या पाठीमागे प्रतापगड 85 किलोमीटर आहे. तसे या रायगड किल्ल्यावरून शिवराय या राजधानीवरून 8 किल्ले दर्शन घ्यायचे. सोनगड, मानगड, लिंगाणा, तोरणा, राजगड, शिवतरगड, प्रतापगड आणि मकरंदगड येथून 8 किल्ले दिसायचे. पण संपूर्ण वातावरण त्यास आपणास किल्लेर पाहायला भेटलं तेव्हा पाहिजे बघा. समोरचे काही 5 वाडे, दराच्या पलीकडे 3, याला म्हटलं गेलेलं आहे अष्टप्रधानांचे वाडे. राजांचे 8 मिनिस्टर होते, मोरोपंत पिंगळे, आंबीराव मोहिते, अनाजी पंत, रामचंद्र निकल, निराजीरावजी रघुनाथ पंडित. जसा या देशाचा कारभार दिल्लीच्या मंत्र्यातून केला जातो, पूर्वी स्वराज्याचा कारभार या समोरच्या वाड्यातून केला जात होता. म्हणजे इतिहासामध्ये म्हणतो अष्टप्रधानांचे वाडे म्हणतो. वीट बांधकाम पेशवाळीन, शिवरायांचं बांधकाम दगडामध्ये. आज जर का आपण एखादं घर बांधलं त्याच्यामध्ये काय मटेरियल वापरतो, सिमेंट किंवा रेती. त्या काळामध्ये याच्या आतमध्ये गुळ, सिसानी चुना वापरलेला आहे. हे संपूर्ण पॅकबन होतं पूर्णपणे. 10 मे 1818 अटॅक केला पाठीमागच्या साईडून इंग्रजाने, कर्नल पॉटर, मेजर हॉल. तेव्हा रायगड किल्ला इतिहासाच्या नोंदीप्रमाणे 11 ते 12 दिवस जड होतं म्हटलं जातं बघा. समोर काय आपण पाहतो 2 जाळीवाले खड्डे, मधला ओपन आहे. पहिल्या खड्ड्याला पाहायला गेलात तर 22 फुटाचा आहे, दुसरा 18, तिसरा 15. याला इतिहास धान्यांची कोठारे म्हणतो. आज जर आपल्याला स्वराज्याचे धान्यकोट पाहायला गेलात, आपण कोकणामध्ये फिरताय, कोकणामध्ये याला पिऊ किंवा कणगी म्हणतो. परंतु स्वराज्याचा अंबरखाना कोल्हापूरमध्ये पन्हागड पाहिला असेल. गंगा, यमुना, सरस्वती 52 फुट धान्य कोठार आहेत. ही राजधानी होती, हिला कधी वेळा पडू शकत होता. वरती असणाऱ्या लोकांना 3 ते 6 महिने धान्य पुरेल एवढ्या याच्यामध्ये स्टॉक करून त्या काळात ठेवलं होतं. म्हणजे माणसाला आजही मूलभूत गरजा 3 लागतात, अन्न, वस्त्र, निवारा. हे असेल तर लढा होऊ शकतो बघा. मग महाराजांच्या नंतर काही जाणकारांचं मत आहे की रायगड किल्ल्यावरती पेशवे होते. पेशव्यांनी या कोठारांचा कैदी कोठार असं यूज केलं. त्याकडे आपण एक 400 वर्षापूर्वीचं टॉयलेट भांडी आपण पाहण्यासाठी जाणार आहोत. ती पाहून आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या